नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे कर्क राशींच्या व्यक्तींना मी जानेवारी 2024 या महिन्यासाठी आता मार्गदर्शन करणार आहे. कर्क राशींच्या व्यक्तींना हा महिना जो आहे तो प्रवासाचा दिसून येतो. म्हणजे ज्या लोकांना कामानिमित्त, व्यापारानिमित्त किंवा अन्य काही कारणाने प्रवास करावा लागतो त्यांना मोठमोठे प्रवास या महिन्यात होणार असं दिसून येत आहे. जी मुलं परदेश गमनासाठी प्रयत्न करतायत, अभ्यासासाठी किंवा आपल्या उच्च शिक्षणासाठी, त्यांनी या महिन्यात जोरदार प्रयत्न करावेत, ते सगळे यशस्वी होतील. कर्क राशींच्या व्यक्तींना हा महिना जो आहे तो परदेश गमनातून किंवा अन्य प्रवासातून लाभाचा दिसून येतो. प्रवासात आपल्याला दुखापती होणार नाहीत एवढी मात्र तुम्ही काळजी घ्यायची. कारण काही वेळेला प्रवासामध्ये फसवाफसवीच्या घटना घडतात किंवा कुठेतरी इंजरी वगैरे होऊ शकते. तसं तुमच्या पायाला किंवा पोटऱ्यांना काही त्रास दिसून येतो, कधीकधी गुडघ्यांना पण पाय, पाऊल आणि पोटरी या भागावर जरा जास्त काळजी घ्यावी लागेल. प्रवास करताना चालणे, ट्रेनमधनं उतरणे चढणे, बसमधनं उतरणे चढणे वगैरे वगैरे अशा या गोष्टींसाठी तुम्हाला प्रवासात सतर्क राहावं लागेल. प्रवासाचा योग आहे म्हणजे करावाच लागेल, पण तो करत असताना या गोष्टींची काळजी पण घ्यावी लागेल. आणि ही काळजी जर तुम्ही घेतली तर तुम्हाला काही चिंता करायचं कारण नाही आहे. विद्यार्थी दशेत जी मुलं आहेत त्यांनी या महिन्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे परदेशी गमनासाठी, परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न, आपले पेपरवर्क जे आहे ते सगळे योग्य प्रकारे योग्य वेळेत सबमिट करा, तर तुम्हाला या महिन्यात यश निश्चित आहे. कलाकार मंडळी जी आहेत, आर्टिस्ट, वेगवेगळे वादनपटू किंवा अन्य काही कलाकारी सादर करणारे, त्यांना या महिन्यात चांगली सपोर्ट ग्रहांचा आहे असं मला दिसून येतं. काही वेळेला सरकारी कामामधून किंवा सरकारी नोट याची घेतली जाते किंवा सरकारी नोंद घेतली जाते तुमच्या कलाकारीची, आणि त्याचासुद्धा आदर तुम्हाला विशेष या महिन्यात होऊ शकतो. नट, त्याचप्रमाणे मेकअपमन असे जे लोक आहेत त्यांना या महिन्यामध्ये विशेष काही प्रावीण्य मिळवण्याचा योग दिसून येतो. कलाकार मंडळी, तर कलाकारांना उत्साहवर्धक असा हा महिना म्हणता येईल. विद्यार्थी दशेत जी मुलं आहेत त्यांनी एक लक्षात ठेवावं की आपण काय करणार आहोत पुढे किंवा काय ठरवलं आहे त्याची जास्त वाच्यता करू नका. म्हणजे सगळ्यांना सांगत बसू नका, सांगत फिरू नका. कारण प्रत्यक्षात जेव्हा ही वेळ येईल तेव्हा तुमचे मार्क वगैरे जे आहेत ते काउंट केले जातात. जे मार्क अजून तुम्हाला मिळालेच नाही आहेत तर त्यावर तुम्ही पुढचं प्लॅनिंग कसं काय करता. तर तुम्ही तुमच्या जे मनात आहे ते ज्या ठिकाणी त्याचा डिंडोरा पिटू नका. मार्क मिळू देत, मग तुम्ही लोकांना सांगा. जे काही तुम्हाला करायचे ते तुमच्या मनात ठेवा, ते ओठावर आणू नका, असा सल्ला मला विद्यार्थ्यांना द्यायचा आहे आणि तो तुम्ही त्याप्रमाणे पाळावा. मित्रमंडळी जी आहेत कर्क राशींच्या व्यक्तींना, त्यांना मी असं सांगू इच्छितो की मित्रमंडळींचं ऐका, पण सगळ्याच गोष्टी मात्र त्याप्रमाणे करायला जाऊ नका. कारण सगळ्या तुम्हाला हितावह असतील असं नाही. काही गोष्टी तुम्हाला त्यातून पश्चात्तापण करावा लागेल असं दिसून येत आहे. तर ऐकून घ्या, सगळ्या काही करायलाच पाहिजे अशी सक्ती मात्र स्वतःवर करून घेऊ नका. कर्क राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये नोकरी करणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत त्यांनी आपण काही सल्ला आपल्या सिनियर्सना दिला तर तो मान्य होईल. कारण ग्रहमान तुम्हाला त्या दृष्टीने अनुकूल आहे. कधी कधी सिनियर्सचा इगो जागृत होतो आणि तुम्ही दिलेला चांगला सल्लासुद्धा त्यांना पटत नाही. पण आत्ता तसं नाही आहे. तुम्ही जर चांगला सल्ला एखादा आणि पटवून जर सांगितला तर तो तुमची निश्चितपणे ग्राह्य होईल आणि त्याबद्दल तुम्हाला शाबासकीसुद्धा मिळेल. तुम्ही प्रत्येक केलेल्या कामाची नोंद होईल आणि त्याबद्दल तुम्हाला वाहवा तुमची केली जाईल असं या ठिकाणी दिसून येतं. तुम्ही जे काही गांभीर्याने म्हणजे सिरियस होऊन जे काही काम तुमचं करत आहात जबाबदारीने, त्या प्रत्येक गोष्टीची नोंद घेतली जात असते हे लक्षात ठेवा. आणि योग्य वेळ येताच त्याचा तुम्हाला परतावा म्हणजे त्याचा तुम्हाला फायदासुद्धा मिळेल.
तुमच्यावर जो काही सिनियर्सने विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला तुम्ही पात्र आहात हे सिद्ध करायची वेळ आता आलेली आहे. तर तो सिद्ध करून दाखवा आणि ते बोला, काही हरकत नाही आहे. आत्ता ग्रहमानस अनुकूल आहे, हे काम मी केलं आहे आणि याचं पूर्णपणे क्रेडिट मला आहे हे तुम्ही बोलायला हरकत नाही. असं तर तुम्ही काही केलं असेल तर निश्चितपणे करून दाखवा. कौटुंबिक बाबतीत मी असं म्हणेन की या महिन्यामध्ये उत्तरार्ध जो आहे तो उत्तरार्धामध्ये कौटुंबिक सगळ्या काही योजना आहेत तुमच्या त्या परिपूर्ण होतील. पती पत्नींमधले एकमेकांना आदर देण्याचे प्रसंग निर्माण होतील, एकमेकांना रिस्पेक्ट देण्याचे प्रसंग निर्माण होतील आणि एकमेकांचं ते ऐकूसुद्धा शकतात. काही गोष्टी ज्या सजेशन म्हणून दिलेल्या आहेत एकमेकांना त्या स्वीकाराव्यात किंवा त्या स्वीकारल्या जातील असं अनुकूल ग्रहमान या महिन्यामध्ये दिसून येतं. कौटुंबिक घरातली मोठी माणसं वगैरे जे आहेत त्यांचा आदर करा, आदराने त्यांना वागवा, त्यांना हडतूड करू नका. म्हणजे काही वेळेला अडगळीतल्या व्यक्ती समजून त्यांना ट्रीटमेंट मिळत असते. आम्ही तर काही ठिकाणी असं बघितलं आहे, घरातल्या कुत्र्यांना पेट डॉग्सने चांगली वागणूक मिळते पण घरातल्या मोठ्या माणसांना चांगली वागणूक मिळत नाही. असं कधी कधी होतं. ती गल्लत करू नका. माणसांचा आदर तेवढाच ठेवायला शिका आणि तो ठेवा तर तुम्हाला या महिन्यात त्यांचासुद्धा आशीर्वाद मोठ्यांचा मिळत राहील. कर्क राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये तुमचं उत्पन्न जे आहे ते उत्तरार्धात जुनं येणं जे आहे ते वसूल होईल. म्हणजे ज्याच्यासाठी तुम्ही पाठपुरावा करताय, जे येणार म्हणून जे पाईपलाईनमध्ये आहे त्या गोष्टी ह्या महिन्यात सिद्ध होतील आणि या महिन्यात उत्तरार्धात तुम्हाला पूर्वीचं जुनं येणं जे आहे ते सुद्धा वसूल होईल आणि तुम्हाला त्यापासून नवीन योजना आलेल्या पैशातून काहीतरी बनवता येईल असं मला या ठिकाणी दिसून येतं. कर्क राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये धार्मिक बाबतीत तुम्हाला काही करायचं असेल तर अडथळे निर्माण होतील. पण हरकत नाही, अडथळा जरी आला तरी तुम्ही टेक घेऊन म्हणजे त्याच्या मागे लागून त्या गोष्टी करून घ्या. तुमच्या गोष्टी साध्य होईल अशी खात्री मला आहे. पण तुमच्या पायाची मात्र तुम्ही या महिन्यात अवश्य काळजी घ्या. हे होतं कर्क राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.